तुम्ही याला तिथेच लावा जिथे तुम्हाला केस हवे आहे. गलतीनं पण दुसऱ्या ठिकाणावरती लावले तर तिथे पण केस निघणार. तर ज्यांचे पण टक्कल झाले आहे, केस गळती थांबतच नाही आहे, ते लोक या व्हिडिओला लक्ष देऊन बघा. माझे केस गळून गळून टक्कल झाले, अशामध्ये मी या खास रेमेडीचा वापर केला. फक्त 3 दिवसाच्या आत माझे केस गुडघ्यापर्यंत लांब झाले. मला विश्वास नव्हता की खरंच ही रेमेडी माझ्या केसांवरती इतके काम करणार. पण मी ही रेमेडी लावणे स्टार्ट केले आणि ही रेमेडी इतकी काम केली माझ्या केसांवर. फक्त 3 दिवसाच्या आत या रेमेडीने माझ्या केसांना खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांबदाट केले आहे. ही जास्वंदीची पानं आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप गुणकारी आहे. हे एक आयुर्वेदिक जडीबुटी आहे आपल्या केस वाढीसाठी, आपली केस गळती कमी करण्यासाठी, आपल्या टक्कल झालेल्या जाग्यावरती नवीन केस उगवण्यासाठी. माझे केस गळून गळून टक्कल पडले होते. लोक मला टकली म्हणून चिडवायचे आणि मी रडत बसायची. अशामध्ये एक गावाकडली मावशी माझ्या घरी आली आणि माझे टक्कल झालेले डोकं पाहून तिने मला या रेमेडीबद्दल सांगितले. सुरुवातीला मी विश्वास केला नाही तिच्या या रेमेडीवर, कारण मला वाटले हे डॉक्टरांचे ट्रीटमेंट खरे आहे आणि तेच ट्रीटमेंट मी चालू ठेवले. पण माझ्या टक्कल पडलेल्या डोक्यावर केस नाही आले. शेवटी हार मानून मी या मावशीने सांगितलेली रेमेडी लावणे स्टार्ट केले आणि खरंच माझ्या टक्कल पडलेल्या डोक्यावर 5 दिवसात केस आले. फक्त 5 दिवसात माझे केस वेगाने लांब झाले. माझे डोके पाहून माझ्या काही मैत्रिणींनी मला खूपदा विचारले, असे काय लावते तू, आम्हाला पण सांग. तेव्हा जाऊन मी या रेमेडीबद्दल सांगितले आणि त्यांच्यासुद्धा केसांची लांबी वेगाने व्हायला लागली. त्यांचे म्हणणे होते की ही रेमेडी तू इंटरनेटवरती का नाही टाकत, जेणेकरून जगभरातल्या लोकांना सुद्धा याचा फायदा घेता येईल. तिच्यासोबत आणखी काही फ्रेंड्स म्हणाल्या, तुला माहिती आहे ना, आदिवासी लोकांनी आदिवासी तेल काढले आणि आता लोक त्यांना वापरतात. पण या रेमेडीसमोर आदिवासी तेल काहीच नाही आहे. ही रेमेडी एवढी पॉवरफुल आहे, याने आमचे केस वेगाने लांब केले आहे. असाच फायदा जगभरातल्या लोकांना होईल आणि त्यांचे पैसे पण वाचेल डॉक्टरांच्या ट्रीटमेंटचे. म्हणून मी ही रेमेडी तुमच्यासोबत शेअर करत आहे. फ्रेंड्स, तुम्हाला विश्वास नसेल तर एकदा लावून बघा. लावल्यानंतर तुमचेही केस खरंच 5 दिवसात लांबदाट होणार. रिझल्ट बघून तुम्ही स्वतः मला कमेंट करण्यासाठी हे व्हिडिओ शोधाल. म्हणून तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करून व्हॉट्सअपवरती शेअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला केसवाढीचा रिझल्ट सांगण्यासाठी ही व्हिडिओ शोधावी नाही लागणार. माझे केस लांब झाले आहे. खरंच हा उपाय जबरदस्त आहे आणि पॉवरफुल आहे हे कमेंट करण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर करून ठेवा. मला माहीत आहे बरेचसे उपाय तुम्ही आत्तापर्यंत इंटरनेटवरती बघितले असणार, पण त्यामध्ये हा असा ट्रस्टेड आणि बेस्ट उपाय आहे जो 100% आपल्या केसवाढीसाठी लाभदायक आहे, गुणकारी आहे. आपल्या टक्कल झालेल्या जाग्यावरती नवीन केस उगवण्यासाठी हा उपाय बेस्ट आणि पॉवरफुल आहे. टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा केस उगवणार, तेही फक्त 5 दिवसामध्ये. असा बेस्ट उपाय तुम्हाला इंटरनेटवरती आत्तापर्यंत मिळालाच नसेल, कारण हा माझ्या केसांचा लाईव्ह रिझल्ट आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, कसे मी माझ्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती केस आणले आणि कशी केसांची लांबी पायापर्यंत वेगाने केली. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. जरा पण स्किप न करता, न चुकता लक्षपूर्वक ऐका आणि बघा. तर ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला जास्वंदीच्या पानाची गरज पडणार आहे. ही जास्वंदीची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मुठ्ठीभर जास्वंदीची पानं असले तरी भरपूर आहे. या जास्वंदीच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी आणि अमिनो ॲसिड असते, जे आपल्या केसांच्या गळतीला कंट्रोल करते, आपले हेअरफॉल स्टॉप करते, आपल्या केसांच्या मुळांना ऑक्सिजन देते. तर यासाठी मुठभर आपल्याला पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही रेमेडी बनवण्यासाठी जास्वंदीचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर या प्रकारे मी पूर्ण मुठभर पानं स्वच्छ धुवून घेत आहे. ही रेमेडी आपण जास्तीची बनवून ठेवू नाही शकत, कारण ही रेमेडी आपल्याला तुरंत बनवून तेव्हाच लावायची आहे. याची काळजी घ्याल. या रेमेडीला आपण स्टोअर करून नाही ठेवू शकत, कारण की यामध्ये असते अमिनो ॲसिड, जे आपल्या केस वाढीसाठी, आपली केस गळती कमी होण्यासाठी, तुरंत फायदा देण्यासाठी. तर ही रेमेडी आपल्याला तेव्हाच्या तेव्हाच बनवून लावायची आहे.
आपण या रेमेडीला स्टोअर करून नाही ठेवू शकत, कारण की जे काही याचे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला तुरंत लावल्यानेच मिळणार. तर बघू शकता इथे थोडंसं पाणी मी इथे तांब्याच्या लोट्यामधलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे या पानांना पिसण्यासाठी. तर इथे पिसून पण घेतले आहे मी जास्वंदीच्या पानांना. जर तुमच्याकडे कुटणी असेल तर तुम्ही या पानाचा कुटून तुम्ही रस काढू शकता. जे आपण वाटण केलं आहे जास्वंदीच्या पानाचं ते आता मी या चाळणीच्या सहाय्याने या कटोरीमध्ये या जास्वंदीच्या पानाचा रस यामध्ये काढून घेते. या कटोरीमध्ये बघू शकता हा रस गाळताना तुम्हाला थोडंसं चिकट वाटणार, कारण की यामध्ये असते जेल सारखा रस, म्हणजे की चिकट असणारा रस यामध्ये असतो, जेली सारखा रस यामध्ये असतो. जसे की आपल्या ॲलोवेरा लीफमध्ये कसे ॲलोवेरा जेल असते तशासारखंच या पानामध्ये सुद्धा जेलच असते. बघू शकता या प्रकारे मी कटोरीमध्ये दाबून या पानाचा रस यामध्ये काढत आहे. आपला देसी जुगाड मी हातानेच याला पिळून असं घेत आहे या कटोरीमध्ये. तुम्हालाही याच प्रकारे करायचे आहे. तर बघू शकता इथे थोडा रस मी या कटोरीमध्ये काढून घेतलेला आहे. जेवढा आता लागणार आहे केसांना लावण्यासाठी, केसांच्या मुळांना लावण्यासाठी तेवढा मी इथे काढून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट ॲड करायची आहे. ते गोष्ट यामध्ये ॲड करताच आपल्या स्कॅल्पवरती रक्तभिसरण चालू होते आणि टक्कल पडलेल्या जाग्यावरती आपल्याला नवीन केस उगवलेले दिसेल. कारण की यामध्ये असते अँटीऑक्सिडंट्स, जे आपल्या केसांना ऑक्सिजन देण्यासाठी खूप मदत करते, आपल्या केसांची वाढ वेगाने होण्यासाठी खूप फायदा देते. त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरी गोष्ट ॲड करायची आहे, गुलाबजल. आता तुम्ही म्हणतही असाल की गुलाबजल तर आपण स्किनला लावण्यासाठी वापरतो, चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी गुलाबजलचा वापर करतो, पण हो, त्याच्यासोबतच आपल्या केसवाढीसाठी पण याचा खूप फायदा होतो. आपल्या केसांमधला कोंडा कमी करण्यासाठी, आपल्या केसांना शाईन येण्यासाठी गुलाबजल खूप फायद्याचे आहे. कारण की यामध्ये आहे अँटीफंगल गुणधर्म, जे आपल्या केसांच्या टाळूला उत्तेजित करते आणि आपल्या केसवाढीसाठी मदत करते. गुलाबजल टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे या दोन्ही वस्तूला मिक्स करून घ्यायची आहे. ज्या प्रकारे मी करत आहे त्याच प्रकारे तुम्हालाही करायचे आहे. जास्वंदीची पानं ही एक आयुर्वेदिक जडीबुटीच आहे आपल्या केसांसाठी. याचा वापर लहान मुलेही करू शकते, मेल फिमेल दोन्हीही वापरू शकते. कमी वयाच्या लोकांनाही याचा वापर करतात. आजकाल तर खूप लोकांना केस गळतीची समस्या आहे. केस गळून टक्कलसुद्धा पडलेले आहे. लहान मुलांच्या केसांची गळती होत आहे. त्यांचे सुद्धा केस पातळ झाले आहेत आणि स्कॅल्प दिसायला लागले आहे. केस गळती खूप जास्ती प्रमाणामध्ये होत आहे. तर या रेमेडीचा वापर कोणत्याही वयाचे लोक करू शकते, मेल फिमेल. ज्यांच्या पण डोक्यावरती टक्कल पडले आहे आणि मार्केटचे खूप सारे प्रोडक्ट तुम्ही वापरले आहे तरीही तुमच्या टक्कल झालेल्या डोक्यावरती केस नाही आलेले आहेत, तुम्हाला आत्तापर्यंत रिझल्ट नाही मिळाला आहे, तर या रेमेडीचा वापर एकदा नक्की करून पहा आपल्या टक्कल पडलेल्या जाग्यावरती. खरंच इतके केस उगवलेले दिसेल तुम्हाला. 4-5 दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसेल या रेमेडीचा. मी वारंवार या रेमेडीचा वापर करण्यासाठी तुम्हाला म्हणत आहे, कारण मी हे स्वतः ट्राय केले आहे आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती. तर बघू शकता या प्रकारे आपल्याला आपल्या डोक्यावरती वापरायचे आहे. थोडासा कॉटन घेऊन त्या रसमध्ये डुबवून तो आपल्या केसांच्या मुळाशी व्यवस्थितपणे अप्लाय करायचे आहे. कॉटनच्या मदतीने आपल्या पूर्ण केसांच्या मुळाशी याला लावायचे आहे आणि सकाळी उठून हेअर वॉश करायचे आहे. रातूनच तुम्हाला याचे परिणाम दिसून येईल. तुम्हाला तुमच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती नवीन केस उगवलेले दिसेल आणि 5 दिवस लगातार याचा वापर केल्याने माझ्या केसांसारखे तुमचेही केस गुडघ्यापर्यंत लांब दाट झालेले दिसेल तुम्हाला. हा उपाय कोणत्याही वयाच्या लोकांना चालणारा आहे, लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत. तर हा उपाय जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आहात सबस्क्राईब करा.